धनुरास सूर्य मेष राशीत असल्यामुळे तुमचा पंचम भावात तेज निर्माण होईल, ज्यामुळे सर्जनशीलता, बुद्धिमत्ता आणि भाग्याची उत्तम साथ लाभेल. राशीस्वामी गुरु अनुकूल स्थितीत असल्यामुळे तुमच्या निर्णयामध्ये स्थिरता आणि सकारात्मकता वाढीस लागेल. बुध शुक्र युतीमुळे प्रेम, संवाद व कला क्षेत्रात विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. शनीचा प्रभाव तुम्हाला जबाबदारीची जाणीव वेळोवेळी करून देईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला उत्साह आणि शेवटी थोडासा थकवा जाणवेल. हा आठवडा आनंद व जबाबदारी यांचा सुंदर समतोल साधणारा आहे. नोकरीत तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग होईल. नवीन आयडिया मांडण्याची संधी मिळेल. वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे विशेष राहील. काहींना प्रमोशन किंवा कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्ताराचा असून नवीन ग्राहक किंवा प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतात. विशेषतः शिक्षण, कन्सल्टिंग किंवा ऑनलाईन क्षेत्रात कार्य करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना विशेष फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूपच अनुकूल असून अभ्यासात रस वाढेल व परीक्षेत चांगले यश मिळवू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि समजूतदारपणा राहील. जोडीदारासोबत प्रवास किंवा एखादा खास क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधामध्ये रोमॅन्टिक वातावरण निर्माण होईल. नवीन सुरुवात होऊ शकते. आर्थिक बाबतीत लाभाचे योग आहेत. विशेषतः गुंतवणूक किंवा बोनसच्या रूपात या आठवड्यामध्ये तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. मात्र अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना पचनसंस्था किंवा वजनाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा. हलका आहार घ्या. भरपूर पाणी प्या. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा व जांभळा. शुभ वार आहे रविवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 13 व 16 एप्रिल. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका केळीच्या पानावर 1 चमचाभर गूळ आणि 1 चमचाभर हरभरा ठेवून ते एखाद्या मंदिराजवळ किंवा पवित्र ठिकाणी अर्पण करा. अर्पण करताना ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरवे नमः हा मंत्र 21 वेळेला म्हणा. त्यानंतर त्या पानाचा थोडा भाग गाईला खाऊ घाला. हा उपाय तुमच्या भाग्यामध्ये वृद्धी करेल. ज्ञानात प्रगती आणि आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावशाली ठरेल.